परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या उमेदवारानुसार म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून वर्षा सचिन कांबळे तसेच म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री सुशांत घोरपडे, टाकळी पंचायत समिती गणातून निदा सुलेमान मुजावर या तिन्ही उमेदवारांचा भरघोस मताने विजय झाला आहे. ही लढाई शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची लढाई होती. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्वसहकाऱ्यांच्या बळावरती ही निवडणूक लढवली गेली आणि यामध्ये म्हैसाळ गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी विचाराच्या लढाईला साथ दिलेली आहे. धनशक्तीला नाकारलेला आहे. पैसा झाला खोटा, मतांचा पाऊस आला मोठा. म्हैसाळ गटातील सर्व मतदार बंधूंचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर साहेब यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी दिली आणि जनतेने ती स्वीकारली. त्याबद्दल त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात या ठिकाणी जिल्ह्याचे दमदार खासदार आदरणीय विशालदादा पाटील तसेच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचं सुद्धा या ठिकाणी म्हैसाळ गटाच्या उमेदवारांना टाकळी पंचायत समिती गणातील उमेदवारांना या ठिकाणी सहकार्य लाभलं. खासदार विशालदादा पाटील यांनी या ठिकाणी प्रचार सभा घेतली. त्यासुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार माजी नामदार कदम साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच मनोहर शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय.